तुमच्या घरात फळभाजी किंवा पालेभाजी असं काहीच नाहीये तरीसुद्धा अवघ्या 10 मिनिटात तुम्ही हा कांद्याचा पदार्थ करू शकता. चवीला खूप खूप भारी लागतो. नमस्कार मंडळी, वंदना किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर आज आपण ना मळलेल्या कणकेत कांद्याचा वापर करून एक मस्त असा पोटभरीचा खमंग तेवढाच खुसखुशीत पदार्थ बनवतोय. चवीला एकच नंबर. शिवाय घरातील साहित्यात बनवून तयार होणारा आजचा आपला हा पदार्थ असणार आहे. रेसिपी अतिशय सुंदर आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघत राहा. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर ना आपण कणिक मळून घेऊया. त्यासाठी इथं मी ना 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय, ताटामध्ये काढून घेतेय. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया आणि अर्धा चमचा यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. आता ना हे सर्व साहित्य आपण चांगलं एकजीव करून घेऊया. त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघा आपलं सर्व साहित्य चांगलं एकजीव करून झालेलं आहे. आता यामध्ये ना आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याचा मऊसूद गोळा मळून घ्यायचा आहे. चला, इथे आपली ही मऊसूद कणिक मळून झालेली आहे. हे बघा, आता यावरती ना आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि ही कणिक 10 मिनिटं चांगली मुरू द्यायची आहे. त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवून घेतली आहे. यामध्ये 2 चमचे आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. मंद आचेवरती हे बेसन पीठ ना आपल्याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर इथे आपल्या बेसन पिठाला ना मस्त असा खमंग सुगंध सुटलेला आहे. म्हणजे आपले हे बेसन पीठ चांगलं खरपूस भाजून झालंय. आपण आता याला काढून घेऊया. बेसन पीठ आपलं काढून झाल्यानंतर यामध्ये ना आपण 1 ते 1.5 चमचा तेल घालूया. त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला जिरा घालायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा किसलेला लसूण घालूया. अर्धा मिनिट हा लसूण आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. तर इथे आपला हा लसूण चांगला परतून झालेला आहे. आता एक मोठा चिरलेला कांदा यामध्ये घालूया. कांदा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. तर फोडणीमध्ये कांदा चांगला मिक्स करून झालेला आहे. आता यामध्ये ना आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. अर्धा चमचा लाल तिखट घालूया. त्यानंतर पाव चमचा हळद घालूया. अर्धा चमचा धनेपूड, पाव चमचा गरम मसाला. त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला आमचूर पावडर घालायची आहे. पाव चमचा हिंग. आता यामध्ये घातलेले सगळे मसाले आपल्याला 1 ते 2 मिनिटं चांगले परतून घ्यायचे. तर इथे बघा सगळे मसाले मी चांगले परतून घेतलेले आहेत. आता यामध्ये ना आपल्याला भाजलेलं बेसन पीठ घालायचं आहे. त्यानंतर 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. चवीपुरतं मीठ आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला पुन्हा अर्धा मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे. तर इथे आपलं सगळं साहित्य चांगलं परतून झालेलं आहे. तर आपलं हे सारण बनवून तयार झालेलं आहे. आपण आता हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया. तर इकडे 10 मिनिटं झालेली आहेत. यावरचं मी झाकण काढतेय. तर बघा आपलं हे पीठ छान असं मुरलेलं आहे. त्याला पुन्हा चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. पीठ आपलं चांगलं एकजीव करून झालेलं आहे. आता चपातीप्रमाणे यामधला ना एक गोळा काढून घ्यायचा आहे. हे बघा, आता छान असा गोल करून घेऊया. त्यानंतर हा गोळा ना आपल्याला सुक्या पिठामध्ये थोडासा घोळवून घ्यायचा आहे आणि याची ना वाटी तयार करायची आहे. हे बघा अशा पद्धतीने वाटी आपण तयार करून घेऊया.
इथे बघा आपली ही वाटी बनवून तयार झालेली आहे. आता यामध्ये ना आपल्याला तयार केलेलं सारण भरून घ्यायचं आहे. तर इथे आपलं सारण देखील थंड झालेलं आहे. यामध्ये भरून घेऊया. छान असं दाबून भरायचं आहे. सारण भरून झाल्यानंतर याच्या ना कडा आपल्याला अशा पद्धतीने जुळवून घ्यायच्यात. हे बघा. आता हे जास्तीचं पीठ आपल्याला काढून टाकायचं आहे आणि इथे हे पॅक करायचं आहे. हा उंडा ना आपल्याला पुन्हा सुक्या पिठामध्ये चांगला घोळवून घ्यायचा आहे. हे बघा. आणि हाताच्या साहाय्याने याला एकसारखं करून घ्यायचं आहे. हे बघा. म्हणजे यामध्ये भरलेलं सारण ना काठोकाठ पसरलं जाईल अशा पद्धतीने. तर इथे बघा आपली ही चाकी बनवून तयार झालेली आहे. आपण आता पराठा लाटायला घेऊया. त्या अगोदर ना पोलपाटावरती थोडंसं सुक्क पीठ भुरभुरून घेतेय. हे बघा. त्यानंतर हा उंडा यावरती ठेवून घेऊया आणि हलक्या हाताने याचा ना पराठा लाटून घेऊया. तर इथे बघा आपला हा पराठा लाटून झालेला आहे. मी खूप जास्त पातळ लाटला नाही तर असा जाडसरच लाटून घेतलेला आहे. हे बघा. आपण आता हा पराठा भाजून घेऊया. त्यासाठी गॅसवरती तवा ठेवलेला आहे. तर सर्वात अगोदर तव्याला थोडंसं तूप लावून घेतेय. हा पराठा यामध्ये घालतेय. आता हा पराठा ना आपल्याला आलटी पलटी करत दोन्ही बाजूने छान असा खमंग खरपूस भाजून घ्यायचा आहे. पराठ्याची खालची बाजू थोडीशी भाजली की पराठा आपण पलटी करून घेऊया. आता वरनं ना थोडंसं तूप लावून घ्यायचंय. पुन्हा हा पराठा आपण पलटी करून घेऊया. आता या बाजूने देखील तूप लावून घ्यायचंय. तर हा पराठा ना आलटी पलटी करत दोन्ही बाजूने मी चांगला खमंग खरपूस भाजून घेतलेला आहे. हे बघा. आपण आता हा पराठा काढून घेऊया. आता दुसराही पराठा मी अशाच पद्धतीने लाटून घेतलेला आहे. हा देखील भाजून घेऊया. तर इथे आपले भरपूर सारण भरलेले गुबगुबीत असे कांद्याचे पराठे बनवून तयार झालेले आहेत. दह्यासोबत एकच नंबर लागतात. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. नक्की करून बघा. तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी? आवडली आहे का तुम्हाला? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल. धन्यवाद.